उंबराच्या झाडाला स्वयंपूर्ण श्री दत्तांचे स्वरूप मानलं जातं. पण प्रश्न असा येतो, उंबराचं झाडच का? असं काय आहे या झाडात जे इतर कोणत्याच झाडात नाही? आपल्याला ठाऊकच आहे, श्री दत्तांचे अनेक गुरु होते. पक्षी, किडे, प्राणी, भूमी, आकाश, निसर्गातील जवळजवळ प्रत्येक घटक त्यांचे शिक्षक होते. आणि उंबर हे असं एक झाड आहे जे दत्तांच्या बऱ्याच गुरूंचं आश्रयस्थान आहे. निसर्गाच्या नियमांनुसार तो पक्षी, किडे, जीवसृष्टी सगळ्यांना आधार देतो. म्हणूनच उंबर हे झाड दत्तांच्या गुरुत्वाचं प्रतीक मानलं जातं. उंबराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो वातावरणातील हानिकारक वायू शोषून हवा अधिक शुद्ध करते. आणि जेव्हा उंबराची पाने जमिनीवर पडतात तेव्हा जे प्रोटीन जमिनीमध्ये अनुपस्थित असते त्याचे पूर्णतेचं काम उंबराचे पान करते. म्हणून आपली जमीन अधिक सुपीक होते. यासोबत उंबराच्या फळात काही सूक्ष्म किडे असतात. जेव्हा ते फळ जमिनीवर पडते तेव्हा ते जमिनीतील कीटकांना आकर्षित करून त्या कीटकांचे अन्न बनतात. यामुळे जमिनीत जीवाणू वाढतात आणि भूमी अधिक उपजाऊ होते. हे सगळं एकत्र पाहिलं की जाणवतं, उंबर हे फक्त एक झाड नाही, ते संपूर्ण परिसंस्था आहे. जर तुम्ही उंबराच्या झाडाखाली बसला तर तुमच्या शरीरातील अग्नी ऊर्जाही शांत होते, आपले मन शीतल होतं आणि विचारशक्ती व स्मरणशक्ती वाढते. म्हणूनच उंबराच्या छायेत बसून ध्यान करणे हे अत्यंत शुभ आणि कल्याणकारक मानले जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एक उंबराचं झाड लावून त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि श्री दत्तांचे आगमन तुमच्या घरात करा.